Hello my dear students, welcome to the English video of standard 7, activity number 37 from Bridge course book. Learning outcome for these activities are the learner understands and enjoys stories, narrates a known story. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही स्टोरी समजून घेणार आहात आणि समजल्यामुळे तुम्ही त्याचा आनंद लुटणार आहात त्या स्टोरीचा. नॅरेट्स अ नोन स्टोरी आणि त्याचबरोबर तुम्हाला माहीत असलेली स्टोरी तुम्ही नॅरेट करणार आहात म्हणजे कथन करणार आहात, सांगणार आहात. सेकंड, फाइंड्स स्पेसिफिक डिटेल्स, फॅक्ट्स. स्पेसिफिक डिटेल्स म्हणजे खास अशी जी काही त्या गोष्टीतली जी काही वैशिष्ट्य असतील ती महत्त्वाच्या गोष्टी. फॅक्ट्स वास्तविकता. इन्फॉर्मेशन माहिती इन द फॉर्म ऑफ अ स्पीच, डायलॉग ऑर स्टोरी. आता तुम्ही भाषणाच्या स्वरूपातले किंवा एका बोललेल्या काही गोष्टींच्या स्वरूपामध्ये किंवा डायलॉग्स संभाषणातल्या स्वरूपातले किंवा स्टोरी कथेच्या स्वरूपामध्ये जे काही वैशिष्ट्यपूर्ण डिटेल्स माहिती असेल, फॅक्ट्स असतील, वास्तविकता असेल, इन्फॉर्मेशन असेल, ती तुम्ही फाइंड आउट करायची आहेत किंवा शोधायची आहेत. नाउ इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. लिसन टू द स्टोरी केअरफुली. गोष्ट काळजीपूर्वक ऐका. टेक पार्ट इन द डिस्कशन. चर्चेमध्ये सहभागी व्हा. टेल द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स. आणि तुम्ही ऐकलेली स्टोरी तुमच्या ओन वर्ड्समध्ये म्हणजे इंग्लिशमध्येच सांगायची परंतु तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये, वाक्यरचनांमध्ये ती तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. नाव लेट्स सी द लर्निंग ॲक्टिव्हिटी फॉर दिस ॲक्टिव्हिटी नंबर 37. ॲट फर्स्ट टीचर विल आस्क द क्वेश्चन्स टू द स्टुडंट. आता टीचर तुम्हाला प्रश्न विचारतील कोणता. फर्स्ट, डू यू लाईक स्टोरीज? Of course, I know you like stories. Then second question, who tells you a story? तुम्हाला कोण बरं गोष्ट सांगतं? Your grandmother, grandfather, mostly grandmother, or your mother. Third question, how many stories you have listened? तुम्ही किती गोष्टी ऐकलेल्या आहात? 10, 100, 50, how many? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देण्याचा प्रयत्न करायचा आहे. नाव द टीचर विल नॅरेट द स्टोरी विथ प्रॉपर प्रोनाउन्सिएशन and expression from standard 6th 4.1 and student will listen to the story carefully. आता ही काळजीपूर्वक तुम्ही स्टोरी ऐकायची आहे. त्यासाठी तुम्हाला इथे एक लिंक सुद्धा दिलेली आहे. या लिंकचा उपयोग करून तुम्ही ती स्टोरी ऐकू शकता. Let's see the story. Here is a story. You can take a screenshot of this story. Okay, now look at the unit 4, study tour 4, lesson 4.1, the nightingale and the nobleman. You can see here nobleman, and he set the bird free from the cage. 4.1, the nightingale and the nobleman. नाइटिंगल नावाचा पक्षी आणि एक उच्च पदस्थ व्यक्ती. नोबलमॅन. अ नोबलमॅन in a far away land once caught a nightingale and put him in a cage. एका उच्चपदस्थ व्यक्तीनं खूप दूरवरच्या एका भूमीवर, जे खूप दूरवरच्या एका देशात, नाइटिंगल पक्षाला पकडलं आणि पिंजऱ्यात डांबलं. नो बर्ड लाइक्स टू बी शट अप इन अ केज. कोणत्याच पक्षाला पिंजऱ्यात राहायला आवडत नाही. द नाइटिंगल बिगॅन टू प्लीड. आता तो पक्षी प्लीज म्हणजे विनंती करणे, विनवणी करू लागला. प्लीज सेट मी फ्री. कृपा करून मला या पिंजऱ्यातून मुक्त कर. इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. जर तू का मला जाऊ दिलंस, या पिंजऱ्यातून मुक्त केलंस, तर मी तुला आनंद राहण्याचे रहस्य सांगेन. द नोबल मॅन वॉज रिच बट नॉट हॅप्पी. आता तो नोबल मॅन खूप श्रीमंत होता परंतु आनंदी नव्हता. ही वॉन्टेड टू नो द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. त्याला आनंदी राहण्याचं रहस्य जाणून घ्यायची इच्छा होती.
सो ही लेट द बर्ड गो. आणि म्हणून त्या नोबलमॅननं त्या पक्षाला सोडून दिलं. लिसन सेड द नाइटिंगल. आता नाइटिंगल पक्षी म्हणाला. नाइटिंगल इज अ नेम ऑफ बर्ड विच सिंग्स व्हेरी स्वीट. आता नाइटिंगल हे एका अशा पक्षाचं नाव आहे की जो गोड गाणं गातो असा पक्षी आहे, म्हणून त्यानं त्याला पकडलेलं होतं. दिस इज द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. आता नाइटिंगल पक्षी म्हणाला, ऐक मी तुला सांगतो आनंदी राहण्याचं रहस्य. नेवर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क म्हणजे झालेल्या गोष्टींवर दुःख मानणे. अँड नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स. झालेल्या गोष्टीवर कधीही दुःख मानू नकोस. अँड नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स. आणि आयडल वर्ड्स म्हणजे काय, तर निरर्थक शब्दांवर अजिबात विश्वास ठेवू नकोस, की ज्या शब्दांना काही किंमत नाहीये अशा शब्दांवर विश्वास ठेवू नकोस. द नोबलमॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट. आता नोबलमॅननं विचार केला की अरे हे तर काय जास्त मोठं काय सिक्रेट नाहीये. दिस इज जस्ट अ सिली पीस ऑफ ॲडवाइस. की हे एक मूर्ख सल्ला दिलेला आहे फक्त या पक्षानं. हे एक्सक्लेम्ड. तो म्हणाला दिस इज जस्ट अ सिली पीस ऑफ ॲडवाइस. अरे हे तर एक हे सिक्रेट काहीच नाहीये, हे तर फक्त दिलेला एक सल्ला आहे. तो उद्गारला. द नाइटिंगल फ्ल्यू अ लिटल हायर अँड सेड. आता तो पक्षी उडाल्यानंतर आणखीन थोडासा उंचावर उडत वर गेला. त्याला तो पकडू शकणार नाही अशा पद्धतीनं. आणि परत म्हणाला, टू बॅड यू लेट मी गो. अरे हे अतिशय वाईट झालं तुम्हाला जाऊ दिलंस. आय हॅव रेअर डायमंड्स अंडर माय विंग्स. माझ्या पंखांच्या खाली दुर्मिळ असे हिरे आहेत. नाव यू वॉन्ट गेट एनी ऑफ देम. आणि आता तुम्हाला जाऊ दिल्यामुळं तुला आता ते मिळणार नाहीत. नाव द नोबल मॅन वॉज रिअली व्हेरी अँग्री अँड व्हेरी अनहॅपी. आता मात्र तो उच्च पदस्थ व्यक्ती, तो श्रीमंत माणूस खूपच दुःखी झाला, रागावला. ओ नो हाऊ स्टुपिड ऑफ मी. अरे किती मूर्ख आहे मी. यू वीक्ड बर्ड. ए दुष्ट पक्षा. यू नास्टी बर्ड. हे दुष्ट पक्षा. वेट टिल आय कॅच यू अगेन. मी तुला पकडेपर्यंत जरा थांब, तुला पकडतोच. ही बिगॅन टू वेल. वेल म्हणजे तो आक्रोश करू लागला दुःखामध्ये. त्याला म्हणाला थांब, तुला पकडतोच आता. त्याला खूपच दुःख झालं, वाईट वाटू लागलं. डोंट बी सो अपसेट माय लॉर्ड सेड द नाइटिंगल. तो नाइटिंगल पक्षी म्हणाला, हे पहा महाराज, महाशय, नाराज होऊ नका, दुःखी होऊ नका. इट वॉज काइंड ऑफ यू टू लेट मी गो. तुम्ही खूप दयाळू आहात की तुम्ही मला जाऊ दिलं. दॅट्स वाय आय गेव यू अ गुड पीस ऑफ ॲडव्हाइस. आणि म्हणून मी तुम्हाला एक चांगला सल्ला देणार आहे. थिंक ओव्हर इट. त्याच्यावर विचार करा. द फर्स्ट थिंग आय सेड वॉज डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. मी पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली होती की झालेल्या गोष्टींवर दुःख मानू नका. आय एम ऑलरेडी फार अवे फ्रॉम यू. आता मी तुमच्यापासून खूप दूर आहे, वर आहे, तुम्ही मला पकडू शकत नाही. यू कांट कॅच मी अगेन. तुम्ही मला परत पकडू शकत नाही. देन व्हाय मेक युअर सेल्फ अनहॅपी अबाउट इट. मग तुम्ही स्वतःला त्या गोष्टीबद्दल का दुःखी करून घेताय. ही पहिली गोष्ट. सेकंडली, दुसरी, हाऊ कॅन अन ऑर्डिनरी बर्ड लाईक मी हॅव डायमंड्स अंडर हिज विंग्स. आणि हे काय शक्य आहे का की माझ्यासारख्या सामान्य पक्षाच्या पंखांच्या खाली हिरे असतील. हे काय शक्य आहे का. दोज वेअर जस्ट आयडल वर्ड्स ऑफ माइंड. ते फक्त माझे असेच निरर्थक शब्द होते. मी असंच काहीतरी बडबडलो होतो उगीच. इट्स अ मिस्टेक टू ट्रस्ट सच वर्ड्स. आणि अशा शब्दांवर विश्वास ठेवणे म्हणजे चूक करणे आहे. यूज माय बिट्स ऑफ ॲडवाइस. आता मी तुम्हाला जे काही सल्ले दिलेले आहेत अँड त्याचा वापर करा. अँड बी हॅप्पी. आणि आनंदी राहा. फेअरवेल. ठीक आहे, आता मी निरोप घेतो. द नोबल मॅन वॉच्ड ॲज द बर्ड फ्ल्यू अवे. आणि तो पक्षी उडून जात असताना त्या नोबल मॅननं, त्या श्रीमंत व्यक्तीनं, त्या मोठ्या माणसानं बघितलं त्याच्याकडं.
So this is the story. You have heard the story. Now the vocabulary is given here under the lesson. धड्याखालील जे काही vocabulary आहे ती इथं दिलेली आहे. तुम्ही ते लिहून काढा, ती वाचा. Solved activity demo. Teacher will tell the students 2 sentences about Nightingale. आता Nightingale बद्दल शिक्षक तुम्हाला 2 वाक्य सांगतील. Nightingale is a cute bird. Second, it has different colors. त्याला एक वेगळा रंग असतो. ते अतिशय क्यूट, दिसायला खूपच गोंडस असा पक्षी आहे तो. तो खूपच वेगळा, त्याला वेगवेगळे रंग आहेत. थर्ड, नाइटिंगल सिंग्स मेनली ड्युरिंग द नाईट. आता नाइटिंगल हा पक्षी मुख्यत्वे रात्रीच्या वेळी गातो, बट कॅन ऑल्सो बी हर्ड इन द डे टाइम. परंतु दिवसा सुद्धा त्याचा आवाज आपण ऐकू शकतोय. स्टुडंट विल टेल 2 सेंटेन्सेस अबाउट नाइटिंगल. आता शिक्षकांनी ज्या पद्धतीनं नाइटिंगल बद्दल काही वाक्य सांगितली, तशी तुम्ही सुद्धा तुमच्या मनाने काही वाक्य सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथं तुम्ही वाक्य तयार करून सांगणे हे काम तुम्ही इथं करायचं या ॲक्टिव्हिटीमध्ये. प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. लिसन केअरफुली टू द स्टोरीज रिलेटेड टू बर्ड्स अँड ॲनिमल्स ऑन द यूट्यूब चॅनल. आता यूट्यूब चॅनलवर पक्षी आणि प्राण्याशी संबंधित काही कथा असतील तर त्या तुम्ही ऐका. लिसन केअरफुली टू डिफरंट टाईप्स ऑफ ऑडिओ बुक्स. आता काही वेगवेगळ्या ऑडिओ बुक्स, काही फक्त ऐकणारे ऑडिओ ऐकायला येणारे जे काही बुक्स असतात, पुस्तकं, ते तुम्ही ऐका. लिसन केअरफुली टू द अदर स्टोरीज ऑन इंटरनेट. इंटरनेटवर, आंतरजालावर जाऊन तुम्ही विविध स्टोरी, कथा ऐका. जशा इथं दिलेल्या जातक टेल्स, इसॉप फेबल्स, तर त्या तुम्ही ऐकू शकता. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. वॉच ऑनलाईन इसॉप फेबल्स अँड पंचतंत्र स्टोरीज अँड नॅरेट देम. आता पंचतंत्राच्या स्टोरी, कथा आणि इसॉप्स फेबल्स तुम्ही त्या ऑनलाईन पहा आणि ते कथन करा, म्हणजे इतरांना सांगा. इव्हॅल्युएशन. लिसन टू द व्हिडिओ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर व्हिडिओ पहा आणि खालील प्रश्नांची उत्तर द्या. व्हॉट डिड अ नोबलमॅन कॅच इन हिज केज. नोबलमॅननं त्याच्या पिंजऱ्यामध्ये काय पकडलं. व्हॉट डिड ही वॉन्ट टू नो. आणि त्या नोबलमॅनला काय जाणून घ्यायचं होतं त्या पक्षाकडून. आणि सेकंड क्वेश्चन आहे नॅरेट दी स्टोरी. त्या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत आणि ही स्टोरी आहे जी ती नॅरेट करायची, कथन करायचे तुमच्या शब्दामध्ये, तुम्हाला ती इंग्लिशमध्ये सांगता यायला हवे. आता या ॲक्टिव्हिटी आणखीन समजून घेण्यासाठी दीक्षा व्हिडिओची लिंक इथं दिलेली आहे, त्याचा उपयोग तुम्ही करा. टुडे आय लर्न. आज आपण काय शिकलो. आय एम एबल टू टेल अ स्टोरी इन माय ओन वर्ड्स. मी माझ्या शब्दांमध्ये कथा सांगायला शिकलो. आय एम एबल टू मेक डायलॉग्स. आणि मी डायलॉग्ससुद्धा तयार करू शकतो. So this is the activity number 37. I hope you like this activity. If you like the video, please like it, share this video and subscribe the channel. Thank you very much.